ज्यावेळेस बाहेरून फिरून येतो त्याच्यानंतर घरी आल्यावर घरात आल्यासारखं वाटावं. सो बेसिकली मला घराला ज्यावेळेस कलर द्यायचा मी ठरवला त्यावेळेस लोकल मार्केट एक्सप्लोअर केलं. लोकल कॉन्ट्रॅक्टर्सनी मला एस्टिमेट्स दिले होते. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मला इंस्टाग्रामवरती ब्युटिफुल होम्सचे ॲड्स यायला लागले. सो ज्यावेळेस मी घराला कलर द्यायचं डिसाईड केलं त्यावेळेस ब्युटिफुल होम्स पेंटिंग सर्व्हिसेसनी मला निलाया आर्क लाईम पेंट्सबद्दल सांगितलं, जी आत्ता त्यांची लेटेस्ट सिरीज आहे आणि मी ती माझ्या घराला कलर देण्यासाठी चूज केली. ब्युटिफुल होम्स पेंटिंग सर्व्हिसेसचे रिप्रेझेंटेटिव्ह माझ्याकडे आले होते. त्यांनी मला वेगवेगळे सिरीज दाखवले एशियन पेंट्सचे. त्याच्या रेंज वेगवेगळ्या होत्या, वॉरंटी वेगवेगळी होती. त्याच्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केलं की निलाया आर्क यूज करूया. त्यांनी मला निलाया आर्कचं ब्रोशर दाखवलं. त्याच्यानंतर जसं आमच्याकडे सॉफ्टवेअरमध्ये फुल स्टॅक हे सगळ्यात टॉपला असतं तसं मला निलाया आर्क टॉप सिरीज वाटली. सो आय डिसाइडेड टू गो विथ दिस निलाया आर्क पर्ल कॉम्बिनेशन्स अँड मॅट कॉम्बिनेशन्स थ्रू आउट द हाऊस. आणि आत्ता आजवर जेवढं छान वाटायचं घर त्याच्यापेक्षा खूपच मस्त वाटतं आहे, नवीन वाटतं आहे आणि राहायला मजा येते. सो ज्यावेळेस मला त्यांनी निलाया आर्कचं जे पर्ल सिरीज आहे त्याचं ब्रोशर दाखवलं त्याच्यामध्ये मला गोल्डन शेड खूप आवडली. सो सेम शेड मी या वॉलवरती केलेली आहे आणि तिचा इफेक्ट खूप छान आलेला आहे. सो ज्यावेळेस निलाया आर्क मी चूज केलं त्यावेळेस तो वॉटर बेस्ड कलर असल्यामुळे तिकडे एक ओला कपडा मारला की तो जसा होतो तसा परत कलर होऊन जातो. सो ते एक मेन रिझन होतं. सो जा आणि परत पेंट कर.